नमस्कार मित्रांनो. आज 9 जानेवारी आणि लपंडाव या मालिकेत जबरदस्त असा ट्विस्ट आलाय. हो मित्रांनो, कारण कान्हा आपली खरी ओळख घेऊन आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. पूर्ण जो काही बिझनेसमॅनचा लुक असतो त्याची खरी ओळख एक मोठीशी कार घेऊन त्याच्या अवतीभोवती बॉडीगार्ड्स अशा हटके अंदाजमध्ये आता कान्हाने हॉस्पिटलमध्ये एंट्री घेतली आहे. ते का बरं, बघूया आजच्या भागात. त्याचबरोबर आजच्या भागात परशुरामने खूप काही कारस्थाने सुद्धा केली आहे आणि सगळे कान्हाने पैसे जमवलेले जे असतात 10 लाख रुपये दाभाडे मावशींच्या ऑपरेशनसाठी, ते सगळे सुद्धा आता परशुरामच्या आणि सरकारच्या गुंडाने हडपून घेतले असतात. तर दुसरीकडे आता सखी जाते सरकारकडे पैसे मागण्यासाठी. तर बघूया मित्रांनो, आजचा भाग खूप छान आहे, खूप भारी आहे. तर एपिसोडच्या शेवटपर्यंत बनून राहा. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. आता किरण सुद्धा हॉस्पिटलच्या बाहेर येतो. तर कान्हा विचारतो किरणला, काय झालं रे, फोन लागला का त्याला? किरण म्हणतो, नाही रे, ट्रायच करतोय मी. तर मित्रांनो, हे इथे धर्मयुद्ध ज्याच्या हातावर लिहिलं असतं, ज्याचं नाव संजय असतं, त्याच्याबद्दल बोलत आहे. तर परशु या दोघांचं बोलणं लपून तिथे ऐकतच असतो. तो तिथेच असतो त्या व्हॅनच्या मागे. तर किरण आता 2-3 वेळा फोन लावून बघतो आणि किरण आता फायनली कान्हाला म्हणतो, अरे कान्हा, फोन नाही लागत आहे रे, आता काय करूया आपण? तर कान्हा म्हणतो, मला पण नाही कळत आहे रे, आता इतक्या वेळात तर तो इथे यायला हवा होता पैसे घेऊन, पण तो नाही आला. त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये. बरं, आता फोन का लागत नाहीये ते पण नाही समजत आहे. तर मित्रांनो, त्यानंतर काय होतं, परशु हे सगळं आता ऐकतच असतो आणि कान्हा म्हणतो किरणला, बरं ठीक आहे, मी एक काम करतो, बाहेर गेटवर मी जाऊन बघतो, कदाचित तो आला असेल तिथे. तर किरण म्हणतो, बरं तू जा तिकडे, मी आतमध्ये बघतो काय ते. तर बघा मित्रांनो, कान्हा तर जातो आता गेटवर बघण्यासाठी की संजय पैसे घेऊन आलाय की नाही म्हणून. पण इकडे आता परशुने त्याच्या गुंडांना फोन केला असतो आणि परशु त्याच्या गुंडाला म्हणतो की कान्हा आता बाहेर येतोय इतक्यात, तुम्ही बाहेर पडू नका, तुम्ही गाडीतच थांबा. आणि त्याचा माणूस तिथे आला ना, तितक्यात काय होतं, याचं बोलणं इथपर्यंतच अर्धवट राहतं आणि त्याला आता सरकारचा परत फोन येत असतात. त्यामुळे आता तो मध्येच सरकारचा फोन घेतो. आता फोन उचलल्याबरोबर आता ही सरकार त्याच्यावर ओरडते आणि परशुला म्हणते, ए मूर्ख माणसा, समजते का नाही तुला, अक्कल नाही आहे का तुला थोडी पण, अपडेट का नाही देत आहे मला? तर आता इथे परशु म्हणतो, अरे हो सरकार, पण इथे परिस्थिती जरा 21-22 झाली आहे, कधी कधी इथे नाही बोलता येत. तर त्यानंतर बघा, आता ही जी मनस्विनी असते सरकार, ही म्हणते परशुला, व्हॉट डू यू मीन बाय 21-22, युजलेस, कामाचं बोल ना काय ते. तर परशु म्हणतो, हा सरकार ऐका, कामाचं म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका, त्या कानाला काहीच पैसे वगैरे मिळणार नाही आहे, माझी माणसं आहेत त्याच्या मागावर. म्हणजे याचा अर्थ हा होतो सरकार की दाभाडे मावशी जाणारच आहे देवाघरी. तर त्यानंतर आता ही सरकार म्हणते परशुला, गुड, तरीही तू त्या कानावर लक्ष ठेव, कारण काय ना, तो जास्त आगाऊपणा करू शकतो. आणि परशु या सरकारला म्हणतो, हो सरकार, आणि फोन ठेवून देतो. त्यानंतर ही मनस्विनी एकट्यातच खूप स्माईल करत असते आणि हसते आणि म्हणते, स्वतःलाच म्हणते ती नेहमीसारखं की पैसे अरेंज नाही झालेत, नव्हतेच होणार, कारण आता सरकारने मनावर घेतलाय ना. त्यानंतर आता ही सरकार तिच्या खुर्चीवर जाऊन बसते आणि म्हणते, म्हणजे आता फक्त शेवटचा पर्याय म्हणजेच सरकार. आणि त्यानंतर हसत ही मनस्विनी म्हणते, आता माझी लाडकी भाची येईल माझ्याकडे भीक मागायला, ये सखी ये, आय एम वेटिंग हिअर, असं आता ही मनस्विनी म्हणते. तर बघत राहा मित्रांनो, आता इथे सीन शिफ्ट होतो. तर सगळे चाडकरी आपापल्या घरी गेले असतात. तर मित्रांनो, सगळे जमेल तेवढे पैसे जमा करत असतात दाभाडे मावशींच्या ऑपरेशनसाठी. जानूच्या हाती सुद्धा काही पैसे असतात. तितक्या तिथे परीची आई येते आणि म्हणते जान्हवीला, जान्हवी चल आपण हे पैसे सानपांना देऊन येऊ. आता परीच्या आईच्या हाती सुद्धा काही पैसे असतात. तर आता जानू म्हणते परीच्या आईला, पण हे पैसे तर तू तुझ्या आईच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी जमा केले होते ना. तर आता परीची आई म्हणते, हो, पण माझी आई म्हणाली की तिच्या डोळ्याचं ऑपरेशन काय होईलच नंतर, आधी तू तुझ्या त्या चाळीतल्या आईचा जीव वाचवायला हवा. तर बघत राहा मित्रांनो, सगळेजण किती प्रेमाने आपुलकीने इथे चाळीत राहत असतात. त्याचबरोबर दुसरीकडे आता सानप काकांची बायकोने जे जमवलेले पैसे असतात ते सुद्धा आता ती सानप काकांना देऊन टाकते आणि एका डब्यातले पैसे काढून ती सानप काकांना म्हणते, हे घेवा. तर सानप काका म्हणतात, अगं हे पण एमर्जन्सीसाठी ठेवले आहेत ना, घर खर्चासाठी. अगं मग घर खर्च कसा भागवशील, लेकरांच्या शाळेच्या फी, आईची औषधा कसं करणार आहे? तर सानप काकांची बायको म्हणते, हो ते होईल नंतर, पण या पैशांची गरज आपल्यापेक्षा आपल्या दाभाडे मावशींच्या उपचारासाठी जास्त आहे. आणि त्यानंतर काय होतं मित्रांनो, आता आपल्याला पाहायला मिळतं की जो चंदू असतो ना चाळीतला, त्याने सुद्धा त्याचं जे स्टॉल असतं, चहाचा स्टॉल, त्याने एका माणसाला 1 महिन्यासाठी दिला असतो, ते पण भाड्याने, काही पैसे मिळावेत आणि मदत व्हावी म्हणून.
तर मित्रांनो, असं करून सगळेजण थोडे थोडे पैसे जमा करत असतात दाभाडे मावशींच्या ऑपरेशनसाठी. तर दुसरीकडे इथे आता सखी हॉस्पिटलमध्ये असते आणि तिचं मन सुद्धा लागत नसतं. ती सुद्धा आता तिच्या बाबाने दिलेली अंगठी विकणार आहे. तर बघा मित्रांनो, काय होतं, आता सखीला सगळ्या दाभाडे मावशींच्या गोष्टी, जुन्या गोष्टी आठवत असतात. दाभाडे मावशींनी तिला दिलेलं प्रेम आठवत असतं, तिला दिलेले पोहे आठवत असतात, जेवण आठवत असतं, सगळं काही. आणि हे आठवून आता सखी रडू लागते आणि सॅड असं इमोशनल गाणं बॅकग्राऊंडमध्ये सुरू असतं. त्यानंतर आता सखी म्हणते स्वतःला, एवढे पैसे कुठून अरेंज करू मी? आणि सखी याचा विचार करत असते. त्यानंतर सखी आपल्या हातावर अशी हात ठेवते, तितक्यात तिचं लक्ष तिच्या सोन्याच्या अंगठीकडे जातं. जी ती अंगठी असते ना मित्रांनो, ती तिच्या बाबांची शेवटची आठवण, शेवटची निशाणी असते. तरीही आता सखी निर्णय घेते ते अंगठी विकण्याचा. आणि आता सखी म्हणते स्वतःला, सॉरी बाबा, मावशींचा जीव वाचवण्यासाठी हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, दुसरीकडे आता कान्हा त्या गेटवर पोचला असतो आणि तो संजयला फोनवर फोन करत असतो. तर संजयचा फोन जो असतो तो बंद येत असतो. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की सखी सुद्धा आता सोन्याच्या दुकानात गेली आहे आणि तिने तिची अंगठी विकली सुद्धा असते आणि तिच्या हाती काही पैसे असतात. आणि ती म्हणते, सॉरी बाबा, मी तुम्ही दिलेली अंगठी विकली, पण बाबा काय करू, परिस्थितीच अशी आहे. आता ती असं स्वतःशी बोलत असते सोनाराच्या दुकानाच्या बाहेरच. आणि आता सखी म्हणते, आता लगेचच हे पैसे मी हॉस्पिटलमध्ये जमा करते, म्हणजे मावशींची ट्रीटमेंट सुरू होईल. तर मित्रांनो, सगळे आता दाभाडे मावशींचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत असतात. आणि समोर बघूया, आता हा जो डॉक्टर असतो हा कान्हा आणि किरणला भिकारी म्हणून हाकलवून देतात हॉस्पिटलमधून. तर इथे काय होतं, आता हा जो संजय असतो, जो आपल्या कानासाठी पैसे घेऊन येणार असतो, हा आता पोचला असतो हॉस्पिटलजवळ. तर बाहेर आता या सरकारचे गुंड असतात, जे परशुने अरेंज केले असतात. तर संजय आता हॉस्पिटलच्या बाहेर येतो आणि आपला फोन चेक करतो. तर त्याला समजतं की फोन त्याचा बंद झालाय. तर संजय आता स्वतःला म्हणतो, अरे फोन तर बंद झालाय, बाबा कॉल करत असतील, वाट बघत असतील, लवकर पोचायला हवं. तर आता परशूच्या गुंडांना समजतं, सरकारच्या गुंडांना हे समजतं की हा तोच व्यक्ती आहे जो पैसे घेऊन आलाय तर कान्हासाठी. तर काय होतं, हे दोन गुंड त्या संजय समोर येतात आणि त्याला म्हणतात, तू संजय आहेस का? तर हा जो असतो कान्हाचा जो गुलाम, कान्हासाठी जो काम करणारा गुलाम नाही म्हणूया आपण इथे. तर काय होतं, हा म्हणतो की हो. तर तितक्यात हे जे सरकारचे गुंड असतात हे त्याला पकडतात आणि चक्क त्या ब्लू व्हॅनमध्ये टाकून त्याला किडनॅप करतात. आणि संजय सोबतचे 10 लाख सुद्धा त्या व्हॅनमध्येच चालले जातात संजय सोबत. तर इकडे मित्रांनो, सगळ्यांनी चाळीत पैसे जमा केलेले असतात आणि सानप काकांजवळ जमा करतात सगळेजण. तर लहान लहान मुलं सुद्धा त्यांची जी सेव्हिंग्स असते ना, ते सुद्धा ते आता सानप काकांना देऊन देतात आणि म्हणतात, आमच्या दाभाडे आजींच्या उपचारासाठी हे पैसे सुद्धा घ्या काका. तर लहान मुलांचा सुद्धा हा निरागसता बघून सगळेजण त्यांचं कौतुक करू लागतात मनातल्या मनातच. तर आता दुसरीकडे सखी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे आणि साईबाबांसमोर आता सखी हात जोडते आणि म्हणते, मी लहान असताना माझे बाबा नेहमी सांगायचे की तुम्ही चांगल्याशी चांगलं आणि वाईटांशी वाईट वागता. पण साईबाबा, दाभाडे मावशींनी कधीच कुणाचंच वाईट केलं नाहीये. तर मित्रांनो, आता कान्हा सुद्धा तिथेच उभा असतो आणि तो हे सगळं बघत असतो आणि ऐकत असतो. तर सखी आता साईबाबांना म्हणते की दाभाडे मावशी सुद्धा इतक्या चांगले आहेत, त्या सगळ्यांना जीव लावतात, मनापासून प्रेम करतात. पण साईबाबा, तुम्ही त्यांना नक्की कशाची शिक्षा देत आहेत? आणि बाबा, तुमच्यावर किती श्रद्धा आहे दाभाडे मावशींची, आणि या क्षणी आता त्यांना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. बाबा प्लीज त्यांना वाचवा. आणि असं म्हणत आता सखी रडू लागते आणि कान्हा आता सखीजवळ येऊन उभा राहतो. आणि बघा मित्रांनो, इथूनच आता कान्हाला सुचतं की पैसे कसे अरेंज करायचे म्हणून. आता कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम तुम्ही प्लीज शांत व्हा. तर आता सखी काहीच बघत नाही आणि रडत रडतच कान्हाच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवते आणि आणखी रडू लागते. आता दुःखाच्या भरात सखी कान्हाला मिठी मारते आणि आता कान्हाला सुद्धा सगळं दाभाडे मावशींचं आठवतं. आता जो रिसेंटली वाढदिवस साजरा केला असतो कान्हाचा आजच, ते आता कान्हाला आठवतो की जे काही दाभाडे मावशींना म्हटलं असतं की माझं आयुष्य तुला लागू दे, आणि त्या कान्हाची नजर काढतात, हे सगळं कान्हाला आठवतं. त्यानंतर आता सखी म्हणते कान्हाला, कान्हा मी मावशींसाठी काहीच करू शकले नाही. म्हणजे मी बाबांनी दिलेली जी अंगठी आहे ती मी विकली, पण अरे त्यातनं पुरेसे पैसेच आले नाही. काय कान्हा, फक्त बेसिक औषधं आणि बेसिक ट्रीटमेंट सुरू झाली आहे फक्त. तर आता कान्हाला हे ऐकून धक्का बसतो आणि कान्हा म्हणतो सखीला, काय तुम्ही अंगठी विकली आणि तेही तुमच्या बाबांनी दिलेली? अरे त्याची खरंच काहीच गरज नव्हती. तर आता सखी म्हणते कान्हाला, पण मला फक्त माझ्या मावशींचा जीव वाचवायचा होता म्हणून मी हे केलं, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. ते जर मी घरी असते, सरकारांच्या घरी असते, तर मला पैशांची लगेच मदत झाली असती, लगेच मला पैसे मिळाले असते आणि सगळं अगदी ओके आणि नॉर्मल असतं. आणि सखी लगेच आता कान्हाला म्हणते, पण अजूनही वेळ गेली नाहीये, मी आताच जाते, मी अजूनही सरकारांकडे जाऊ शकते ना कान्हा.
आणि सखी आता ठरवते आणि लगेच कान्हाला पण म्हणू लागते की कान्हा, सरकारांना जे हवं आहे ना मी त्यांना ते देऊन टाकते आणि त्याच्या बदल्यात पैसे घेऊन येते. आणि सखी निघाली पण असते, पण कान्हा तिला थांबवतो आणि म्हणतो नाही, त्याची खरंच काहीच गरज नाही, ऐका माझं. आणि तसंही तुम्हाला काय सरकार सहजासहजी पैसे देतील का? नाही ना, माझ्यावर विश्वास ठेवा, मी करतो काहीतरी. त्यांचं ऐकायचं नाही म्हणूनच तुम्ही घर सोडून आलायत ना, आणि तुम्ही हे जे काही आता निघालात ना, मला हे अजिबात पटत नाहीये. तुम्ही त्यांच्याकडे पैसे नका मागू. तर सखी म्हणते दुसरं कुठलं तरी ऑप्शन आहे का रे तुझ्याकडे? तर कान्हा म्हणतो असेल काहीतरी. आणि कान्हा आता काहीतरी विचार करू लागतो. तर सखी परत निघाली असते. तर कान्हा आता सखीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो थांबा, हा कान्हा अजून जिवंत आहे आणि मी असताना सरकारकडे तुम्हाला भीक नाही मागू देणार. तर सखी सुद्धा त्या कान्हाच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते कान्हा प्लीज काहीही कर, पण दाभाडे मावशींना वाचव प्लीज कान्हा. तर आता कान्हा त्याच्या हाताकडे बघतो, तर त्याच्या हातात डायमंडचं जे ब्रेसलेट असतं ना मित्रांनो, ते त्याला दिसतं आणि त्याला आठवतं की अरे हो, हे डायमंडचं ब्रेसलेट विकून भरपूर पैसे येतील. आणि कान्हा त्या ब्रेसलेटकडे बघत लगेच आता सखीला म्हणतो पैशांची सोय झाली आहे, आता तुम्ही काळजीच करू नका. तर आता सखीला काही समजत नाही, प्रश्नच पडतो तिला आणि ती म्हणते कशी, म्हणजे कोणाकडून घेणार पैसे? तर कान्हा म्हणतो तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, मी आलोच पैसे घेऊन. आणि कान्हा आता तिथून खूप कॉन्फिडन्सने निघून जातो. पण मित्रांनो, परशूचे जे गुंड असतात ना, सरकारचे गुंड, ते सगळे आता कान्हाला मारू लागतात आणि त्याच्याजवळचे सगळे पैसे घेऊन घेतात. तर बघूया पुढे काय होतं. तर परशू तिथेच असतो हॉस्पिटलमध्ये आणि हे सगळं बघत असतो आणि त्याने हे सगळं आता ऐकलं असतं. आणि तो आता स्वतःला म्हणतो काहीही करून या कान्हाला अडवायलाच हवं. त्याने जर पैशांची व्यवस्था केली तर सरकार मलाच गोळी झाडतील. आणि हा परशू लगेच त्या गुंडांना फोन करून कळवतो. तर मित्रांनो, आता आपल्याला पाहायला मिळतं की कान्हाने त्याचं डायमंडचं जे ब्रेसलेट असतं ते विकलंय आणि त्याच्याकडे आता भरपूर पैसे आले आहेत. म्हणजे दाभाडे मावशींचा आरामात ऑपरेशन होईल इतके पैसे. तर बाहेर आल्यावर आता कान्हा म्हणतो थँक्यू देवा, माझं ब्रेसलेट विकलं गेलं आणि पैसेही मिळालेत. सखी मॅडमला सांगतो आणि आता कान्हा खूप खुश असतो आणि तो लगेच आता सखीला फोन करतो आणि तिला सांगतो सखी मॅडम, पैशांची सोय झाली आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी येतोय, आलोच. आता सखी सुद्धा हे ऐकून खूप खुश होते आणि ती लगेच साईबाबांसमोर हात जोडते, तिथेच जे हॉस्पिटलमध्ये मूर्ती ठेवली आहे त्याच्यासमोर, आणि म्हणते बाबा, तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आमच्या सगळ्यांची प्रार्थना ऐकली, थँक्यू बाबा. पण बघा मित्रांनो, इथे काय होतं, आता कान्हाने त्याची बाईक काढली असते आणि तो हॉस्पिटलच्या मार्गे निघाला असतो. तितक्यात रस्त्यातच ती ब्ल्यू व्हॅन येते आणि परशूने सांगितल्याप्रमाणे ते जे गुंड असतात ते तिथे त्यांची व्हॅन मध्येच थांबवतात, कान्हाचा रस्ता अडवतात आणि बाहेर येऊन आता कान्हाला पकडतात आणि त्याच्याजवळची बॅग हिसकावून घेतात. कान्हा म्हणतो हे काय पद्धत आहे, अशी गाडी चालवत असतात का रस्त्यांच्या मध्ये? तर हे गुंड काहीच ऐकत नाही आणि कान्हाला मारू लागतात. आता कान्हा खूप प्रयत्न करतो ती बॅग त्यांच्याकडे नाही जाऊ देण्याचा. कान्हा खूप हिसकावत असतो, ती बॅग स्वतःकडे घेत असतो, पण हे गुंड सुद्धा 3-4 असतात, त्यामुळे त्या कान्हाला ते आटपत नाहीत. तर त्यातला एक गुंड जो असतो तो कान्हाजवळची बॅग हिसकावून घेतो आणि त्या व्हॅनमध्ये बसायला जातो. तितक्यात दुसऱ्या गुंडाने कान्हाला पकडून ठेवलं असतं, तरीही कान्हा त्याला धक्का मारतो आणि त्या गुंडाजवळ परत जातो ज्याने त्याच्याकडून बॅग घेतली असते. पण मित्रांनो, परत आता हा जो गुंड असतो हा कान्हाजवळची परत बॅग हिसकतो आणि पडू लागतो रस्त्यानेच. तर कान्हा त्या गुंडाच्या मागे मागे धावतो आणि दुसरा गुंड कान्हाच्या मागे असतो. म्हणजे इथे 2 गुंड असतात आणि कान्हा एकटाच असतो. आता दुसऱ्या गुंडाला मारून कान्हा त्या पहिल्या गुंडाच्या मागे धावतो ज्याने बॅग चोरली असते कान्हाकडून. तर हा जो गुंड असतो हा पार्कमध्ये जाऊन बसला असतो. तर कान्हा त्या बॅगची चेन पटकन उघडतो आणि त्यातले पैसे काढतो आणि आपल्या हाती घेतो. पण हा जो गुंड असतो हा कान्हाला धक्का मारतो. तर मित्रांनो, आता कान्हा काय करतो, या गुंडाला लात मारतो. तर हा गुंड जेव्हा खाली पडतो त्याचं लक्ष पाईपकडे जातं. तर कान्हा त्या गुंडाला मारायला जाणार तितक्यात हा जो गुंड असतो तो पाईप पूर्ण पाणी कान्हाच्या अंगावर लावतो. त्यामुळे काय होतं, कान्हाने जे पैसे हिसकले असतात त्या गुंडाकडून ते पैसे सुद्धा आता पूर्ण ओले होतात. तितक्यात आता दुसरा गुंड येतो आणि कान्हाला एक बुक्की मारतो आणि इतकंच नाही तर त्याला खूप मारू लागतो. आणि त्यानंतर आता कान्हा खाली पडल्यावर तो दुसऱ्या गुंडाला इशारा करतो की चल निघूया पटकन, आणि दोघेही गुंड तिथून आता पळून जातात. आता कान्हा सुद्धा पाण्याने खूप भिजला असतो आणि कान्हा त्याच्या पैशाकडे बघतो तर सगळे पैसे आता फाटले असतात आणि ओले झाले असतात. पण मित्रांनो, आता इकडे सखी खूप खुश असते आणि ते किरणला सांगत असते की कान्हाचा फोन आला होता की पैशांची सोय झाली आहे म्हणून. तितक्यात तिथे मित्रांनो आता कान्हा येतो आणि आता कान्हाची हालत खूप खराब झाली असते, पूर्ण पाण्याने भिजला असतो. तितक्यात हा जो परशू असतो हा परत हे सगळं यांचं बोलणं ऐकत असतो. आता तिथेच लपला असतो तो. तर किरण म्हणतो आता कान्हाची अवस्था बघून कान्हा, तर मित्रांनो कान्हा खूप हताश झाला असतो आणि आता सखी म्हणते कान्हाला, कान्हा हे काय, तुझी अशी अवस्था कशी झाली आहे? आणि आता किरण सुद्धा म्हणतो कान्हा काय झालं तुला आणि पैसे कुठे आहे? आता सखी म्हणते कान्हाला, हो दे ना पटकन पैसे.
आपण लगेच भरूया म्हणजे ऑपरेशन सुरू होईल. तर कान्हा आता गप्प उभा असतो आणि तो त्याच्या खिशातले काही फाटके तुटके पैसे जे असतात ते आता तो सखीला दाखवतो आणि किरणला सुद्धा. हे बघून आता परशुराम खूप स्माईल करतो आणि खूप आनंद होत असतो त्याला. आणि हा आता स्वतःला म्हणतो, चला मिस्टर परशू, इथलं काम तर आता झालंय. आता सरकारला पटकन कळतो की सखी कुठल्याही क्षणाला भीक मागायला बंगल्यावर लगेच येऊ शकते. सरकार आज तरी माझं नक्कीच कौतुक करेल, असं हा परशू स्वतःशी बोलतो. म्हणजे मला खरं तर कधी कधी शंका येते की हा सखीचा खरंच सख्खा काका आहे की असाच इतका राग करतो तो सखीचा. असो, तर त्यानंतर आता परशू इकडे त्याचा बडबड करून झालेले असते आणि तो सरकारला फोन करायला जातो. तर इकडे सखी आता कानाला समजून तर घेत नाही, पण त्याच्यावरच ते ओरडू लागते आणि त्याच्यावर चिडत ती आता पैसे आपल्या हाती घेते आणि म्हणते, अरे काना हे काय आहे? तू तर असं म्हणाला होतास की पैशांची सोय झाली आहे म्हणून, मग हे काय काना, कुठे आहे पैसे? तर बिचारा काना आता गप्पच असतो. सखी म्हणते कानाला, 10 लाख लागणार आहे काना, 10 लाख, तुला कळतंय का? तिकडे दाभाडे मावशी जीवन मरण्याची झुंज देत आहे, तुला पैशाची किंमत आहे का रे? तुझ्यावर फक्त एक जबाबदारीचं काम सोपवलं होतं आणि तू काय केलंस ते तुला जमलं नाही. तुझ्यावर विश्वास ठेवला ना, तेच चुकलं माझं. आधी तर तू माझा विश्वासघात केलाच आहेस, आताही तू तेच करतोयस. तर सखी आता खूप बोलू लागते कान्हाला आणि किरण बिचारा गप्पच हे सगळं बघत असतो. तर आता सखी म्हणते, काय फरक आहे रे तुझ्यात आणि त्या सरकारमध्ये? त्याही मला नेहमी दुःख देत आल्यात आणि तूही तेच करतोयस. तर आता कान्हा काही बोलणार तर सखी त्याला काही बोलू सुद्धा देत नाही आणि म्हणते, आता मला सरकारकडे जावंच लागेल. आणि सखी आता कान्हाला म्हणते, तुला मिळालेल्या अपयशामुळे मला आता सरकारकडे जावंच लागेल. आणि सखी रडतच आता ते फाटले तुटले पैसे परत कानाच्या हातात ठेवते रागातच आणि ते तिथून निघून जाते. किरण थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, सखी वहिनी प्लीज थांबा. तर सखी म्हणते, मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आता. दाभाडे मावशींना जर काही झालं तर स्वतःच्या मनाला काय समजवणार आहेस तू, याचा तरी थोडा विचार कर का किरण. आणि सखी रडत आणि चिडतच तिथून निघून जाते. पण बघा मित्रांनो, आता इथे काय होतं, तो जो कालचा डॉक्टर असतो तो परत आता कान्हाजवळ येतो आणि काय म्हणतो बघा, अहो ती बाई तिकडे पडू नये, काय करायचं आहे सांगा जरा, काय करायचं मला जरा कळेल का? तर आता कान्हा या डॉक्टरवर चिडतो आणि त्याची कॉलरच पकडतो. कान्हा म्हणतो, पडू नये, हे काय बोलायची पद्धत आहे का तुमची? पेशंट आहे ना तुमच्या त्या? तर हा डॉक्टर म्हणतो, आमच्या? अच्छा, तुमच्या फॉर्मॅलिटी झाल्या का? पैसे भरून झाले तुमचे? सगळी प्रोसिजर झाली आहे का तुमची? तर कान्हा म्हणतो, सांगितलं ना तुम्हाला पैसे अरेंज करतोय म्हणून. तर हा डॉक्टर म्हणतो, हो का, मग तुम्ही आधी ते करा आणि मग बोला. आणि हो, तोपर्यंत जर ती बाई जिवंत राहिलीच ना तर आम्ही तिला नक्कीच ऍडमिट करू. तर अशा भाषेत आता हा डॉक्टर कानासोबत बोलतो आणि हा डॉक्टर आणखी कानाला उकसवतो आणि म्हणतो, खरं तर एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुमच्यासारख्या लोकांची मारायची सुद्धा लायकी नाहीये, कळलं का? तर आता हे ऐकल्याबरोबर कान्हा एकदम चवताळत त्या डॉक्टरची कॉलर पकडतो. तर आता किरण कान्हाला आवरतो आणि म्हणतो, अरे कान्हा असं करू नको. तितक्यात काय होतं, तिथे आता काही लोक जमा होतात आणि हा डॉक्टर म्हणतो आता तिथल्या वॉर्ड बॉयला, अरे बघताय काय, या भिकारड्याला बाहेर काढा. आता कान्हा परत धावतो त्या डॉक्टरला मारण्यासाठी. तर किरण आता कान्हाला परत पकडतो आणि समजावून सांगतो थांब म्हणून. तर त्यानंतर हा डॉक्टर तिथून निघून जातो आणि कान्हा म्हणतो किरणला, सोड किरण, मला वेळ पडल्यावर कृष्णाला सुद्धा विष्णू रूप दाखवावं लागलं. आता हे जग जे आहे ना किरण, हे चमत्कारालाच नमस्कार करतो. म्हणून बघा मित्रांनो, आता कान्हा काय करणार आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी पोहोचली आहे सरकाराच्या बंगल्यावर आणि तिथे सरकारला आई म्हणूनच हाक मारते आणि ही मनस्विनी मस्त आरामात आता उतरत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याचा भाग धमाकेदार आहे, कारण कान्हा त्याच्या खऱ्या रूपात खऱ्या ओळखीसोबत येणार आहे. 2-3 कार्स घेऊन तो परत हॉस्पिटलमध्ये आला असतो. त्याच्या अवतीभोवती सगळे बॉडीगार्ड्स असतात आणि अशा अवतारात तो आता एंट्री घेतो आणि याच रूपात आता कान्हा त्याच डॉक्टरला विचारतो की आमच्या पेशंटवर उपचार करायला तुम्ही नकार का दिला आधी? तर आता हा डॉक्टर सुद्धा थोडा घाबरतो आणि कान्हाला विचारतो, तुम्ही नक्की कोण आहात? तितक्यात तिथला सिनियर डॉक्टर तिथे येतो आणि तो कान्हाला ओळखतो आणि त्याच्या खऱ्या नावाने त्याला हाक मारतो. आणि मित्रांनो, दुसरीकडे आपण पाहतो आहोत की सखी आता त्या सरकारकडे गेली आहे, तिच्या खोट्या आईकडे आणि मावशीकडे. तर हिने पैसे फेकले असतात सखीसमोर आणि तिला प्रॉपर्टीवर सह्या करायला ती सांगते. तर आता सखी सह्या करते सुद्धा 1-2 पेपर्सवर. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे येणाऱ्या भागात. उद्याचा भाग तर ऑसम असणार आहे, अमेझिंग असणार आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.